पुणे महानगरपालिका निवडणुकीत 119 नगरसेवक जिंकत भाजपनं मोठं यश या पुण्यात खरं तर मोठं यश मिळवलं. पुण्याचा गड पुन्हा भाजपने राखला. पण या सगळ्या 119 नगरसेवकांमध्ये जायंट किलर ठरलेत ते व्यंकोजी खोपडे. वसंत मोरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत आणि गेले 3 टर्म जे नगरसेवक होते त्या प्रभाग 38 मधून आणि 40 मधून तिथून तब्बल 1100 मतांनी वसंत मोरेंचा पराभव ज्या व्यंकोजी खोपडेंनी केलाय ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल? वसंत मोरे मोठं नाव होतं, खासदारकीची निवडणूक लढली, तिथून 2 ते 3 वेळेस ते नगरसेवक होते, त्यांना तुम्ही हरवलंय, जायंट किलर ठरलाय. खऱ्या अर्थाने ही इलेक्शन पुन्हा व्यक्तीच्या विरोधापेक्षा माझ्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, तेथील प्रश्नांसाठी मी ही निवडणूक लढलो होतो. गुजरवाडी गाव ह्या गावचा मी लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या भागात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता, जनसेवा करण्याचा प्रयत्न करत होता, पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट गावांमधून त्या ठिकाणी माझ्यावरती माझ्या पक्षाचे सर्व नेते, पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवून उमेदवारी दिली. मग त्या उमेदवारीला आता सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मी आतोनात केला. शेवटपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या जनसामान्य व्यक्तीपर्यंत जाऊन त्याला विश्वास दिला की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. हा विश्वास जनतेत जाऊन दिला. त्यावेळी जनतेमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी जनता तुम्हाला भरभरून असं यश देत असते, हे या निमित्ताने दिसलं. नुसतंच कुठंही काहीही करून जमत नसतं. तुम्ही जनतेत जावं लागतं, जनतेचे प्रश्न मांडावे लागतात आणि जनतेला एक विश्वास द्यावा लागतो की हा माणूस आपली कामं करू शकतो. वसंत मोरे जनतेत जातात, दिसतात, ते असं वाटतं तुम्हाला की ते जात नाहीत, ऑनलाईनच जातात, असं टीका करताय का? नाही, असा प्रश्न नाहीये. शेवटी प्रत्येकजण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. माझी पद्धत वेगळी आहे. मी जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जमिनीवर राहून काम केल्यानंतर जनता चांगल्या चांगल्यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करते. या निमित्ताने या निकालातून दिसून आलेले. हा टोमना आहे तुमच्या विरोधी पक्षा, म्हणजे विरोधी नगरसेवकांना किंवा विरोधी जे उमेदवार आहेत त्यांना टोमना आहे का? हा टोमना म्हणता येत नाही. मी मगाशी स्पष्ट सांगितलं, माझी निवडणूक पुन्हा व्यक्तीच्या समोर नव्हती. मला निवडणूक लढायची होती. मी सरपंच होतो, माझी गावं समाविष्ट झाली होती आणि त्याबरोबर कात्रज वगैरे जुना भागही माझ्या संपर्कातला भाग होता. तिथं माझा वावर मोठ्या प्रमाणात होता. मी कुस्ती क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझा मित्रपरिवार मोठा होता. भारतीय विद्यापीठ कर्मवीर शाळेमध्ये असल्यामुळं तो सगळंच परिचय माझा रोजच्या ह्याच्यातला होता. त्यामुळं माझे प्रचंड सगळे हितसंबंधातले नागरिक त्या ठिकाणी होते. पक्षाने मला विश्वास दिला. प्रामुख्याने माझे नेते, मी कालच सांगितलं, माझे व्हिडिओ आता सगळीकडे दिसतेय की त्यात मी सांगितलं, माझे वस्ताद मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मी अण्णांना सांगितलं होतं, अण्णा हा गड मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्याप्रमाणे तो गड मी आणून दाखवला. म्हणून मी सांगितलं की माझी लढाई ही विकासासाठी होती. माझी लढाई माझ्या तिथल्या स्थानिक प्रश्नांसाठी होती की त्या प्रश्नांसाठी जी लोक आज कित्येक वर्ष त्या ठिकाणी झगडत आहेत. पाणी प्रश्न प्रचंड मोठा आहे. 1000 किती मतांनी पराभव केला? 1011. कसं प्लॅनिंग केलं तुम्ही या सगळ्या गोष्टींचं? किंवा मग कारण अवघड होता, विजय काही एवढा सोपा नव्हता. कसं प्लॅनिंग केलं होतं आणि मुरलीअण्णांनी कशी मदत केली? खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्या प्रभागामध्ये ज्यावेळी निवडणूक डिक्लेअर होत होती, त्या डिक्लेअर होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधीच मी, म्हणजे लोक सगळी निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झाल्यानंतर प्रचाराला चालू केली, परंतु मी त्याच्या आधी जनसंवाद आणि जनादेश यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक भागात फिरलो आणि प्रत्येक भागात जाऊन जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न केला, जनतेत मिसळण्याचा प्रयत्न केला, जनतेचे प्रश्न काय अडीअडचणी ते समजण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थाने हा जनतेचा विजय त्या भागाचा आहे. आज आम्ही जर कात्रज भागात तुम्ही एक जाऊन पाहून या आणि हळूच कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, हळूच कुठल्या तरी चौकात जाऊन सांगा की आज झालेला नगरसेवक कुठला आहे, तर लोक सांगतील तो नगरसेवक आमच्यातला आहे, तो आम्हाला आमच्यातला वाटतो, तो जनतेचा नगरसेवक वाटतो. घराणेशाही मोडीत काढण्याचं काम जर यावेळी कोणी केलं असेल तर ते कात्रजच्या प्रभागामध्ये झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, प्रतिस्पर्धी उमेदवाराला काय सल्ला द्याल आता? म्हणजे वसंत मोरेंना काय सल्ला द्याल? मी त्यांना सल्ला देणं इतका मोठा नाही, परंतु एकच सांगल, जो उद्देश प्रत्येकाचा असतो की आपल्या राजकारणातून जनतेचं हित झालं पाहिजे, एकत्र येऊया, एकत्र विचाराने काम केलं तर निश्चित जो काही कात्रजच्या विकासाचा पाया त्यांनी रचला असेल तर मी त्या कात्रजच्या विकासाचा कळस रचल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. पाया वसंत मोरेंनी रचला होता कात्रजचा,
आणि मी कळस रचेन असं म्हणत व्यंकोजी खोपडेंनी काल वसंत मोरेंचा पराभव केला. भाजपसाठी ही महत्वाची अटीतटीची लढत होती आणि त्याच व्यंकोजी खोपडे सोबत त्यांचं म्हणणं वसंत मोरे यांना पाडल्यानंतर जे जॉईंट केले ठरले त्यांचं म्हणणं आपण जाणून घेतलंय. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.